नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा खूपच महत्त्वाचा आहे. तुम्ही पण तुमच्या शेतीमध्ये डाळिंब शेती करत असताना वॉटर सोल्युबल खतं जे आहेत हे वापरत असताल. मीही वापरत होतो. उदाहरण 05234, 06020, 13 045, 13 40 13, 12 61 0 असे जे काही खतं आहेत आपण हे अशी महागडी खतं वॉटर सोल्युबल खतांचा आपण वापर आतापर्यंत करत आलो आहोत आणि करतही आहोत. आणि तरी पण अपेक्षित फुगवण नाही, साईज नाही, रंग नाही, खर्च मात्र वाढतच आहे. ज्या तुलनेत आपला खर्च वाढत आहे त्या तुलनेत तर आपल्याला काही झाडापासून किंवा झाडाकडून काही रिस्पॉन्स तर काही आपल्याला भेटताना दिसत नाही. तर मग आजचा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण पाहणार आहोत महागड्या वॉटर सोल्युबल खतांना स्वस्त आणि परिणामकारक पर्याय आपल्याला काय करता येईल. सध्या डाळिंब शेतीमध्ये सर्वात जास्त खर्च कुठं होतं तर विशेषतः तो वॉटर सोल्युबल खतावर 05234 असू द्या, 06020 असू द्या, 13 045 असू द्या किंवा 12 61 असू द्या. हे जे काही खतं आहेत यांच्या किमती 5,000 क्रॉस झालेल्या आहेत, 5,500 6,000, काही बॅगा 7,000 हजारापर्यंत आहेत. वॉटर सोल्युबल खतांच्या इतके महागडे खतं आहेत झालेले आहेत हे वॉटर सोल्युबल खतं, आणि ते खतं आपण वापरत आहोत. आणि 25 किलोचीच बॅग जो कोणी मोठे शेतकरी असेल, 5 एकर क्षेत्र असेल तर एकदाच एक बॅग सोडून द्यायची का पुन्हा 3 दिवसांनी 4 दिवसांनी पुन्हा त्याला एक बॅग सोडायची आहे. म्हणजे हा खर्च किती मोठा होतो याच्यावर आपण जे आहे आज थोडंसं मंथन करणार आहोत. तर मित्रांनो, झाडाला खरंच रोज महाग खताची गरज आहे का? तर नक्कीच नाही. झाडाला गरज आहे संतुलित अन्नद्रव्याची आणि ब्रँडची नाही. झाडाला जे आहे आपल्याला संतुलित जे आहे अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. ब्रँड पाशी काहीही नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्याला काय करायचं तर पूर्णपणे वॉटर सोल्युबल खतावर जे आहे आपल्याला अवलंबून राहायचं नाही. आपण सेटिंग काळात असेल तर एक तुम्ही 12-32-16 आहे याची थोडीशी वापर वाढवला पाहिजे. जरी सेटिंग चालू असेल तर ड्रिपच्या खाली तुम्ही एक प्रत्येक झाडाला 100-100 ग्रॅम द्यायला काही अडचण नाही याच्यामध्ये. त्यामुळे आपण त्यासोबतच आपल्याकडं जर आपल्या जमिनीमध्ये जर चुनखडी जर नसेल तर एक 1846 एक जबरदस्त पर्याय आहे. शूट वगैरे काही एवढा चालणार नाही, शूटला काही घाबरू नका. बाग तुमचा फ्लावरिंगमध्ये जरी असेल तर प्रत्येक ड्रिपच्या खाली तुम्ही साधारणतः एक 100-125 ग्रॅम, जर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला झाड असेल तर दर आठवड्याला किंवा दर 10 दिवसाला 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम तुम्हाला 1846 किंवा 12-32-16 जे आहे आपल्याला हे द्यायचं आहे. कारण हे जर गेलं तर मित्रांनो हे हळूहळू जे आहे हे डिझॉल्व होत राहणार आहे आणि झाडाला जे आहे हे अपटेक होत राहणार आहे. आणि कळी जर दिसायला लागली तर आपण ऑटोमॅटिकच पुढचं जे वॉटर सोल्युबलचा खर्च आहे हा ऑटोमॅटिक कमी होत चालतो आपला. कारण याचे ॲप्लिकेशन वाढले म्हणजे त्या जागी तुमचं ते एक ॲप्लिकेशन कमी होतं, म्हणून ही एक काळजी घ्यायची आहे. जरी सेटिंग चालू असेल, खड्डा वगैरे काहीच घ्यायचं नाही, पाणी चालू करून द्यायचं आणि बरोबर ड्रिपच्या खाली आपल्याला तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला झाड असेल तर एक 100-150 ग्रॅम तुम्हाला ड्रिपला प्रत्येक झाडाला द्यायचं आहे. आणि तुमचं 3ऱ्या-4थ्या वर्षाला झाड असेल तर तुम्ही एक 200 ग्रॅमपर्यंतही देऊ शकता. थोडा कुटाणा होईल पण खर्च वाढेल. एक दिवस कष्ट करावे लागतील पण खर्च वाढेल. एकदा तुम्ही 12-32ची किंवा 1846ची बॅग आणली तर तुमचे 2 ते 3 ॲप्लिकेशन त्यामध्ये होऊ शकतात. तर तुम्ही हे सेटिंग काळामध्ये नक्कीच करू शकता. त्यासोबत तुम्ही थोडंसं एक 2-3 किलो एकरी यारामेला कॉम्प्लेक्स पण देऊ शकता. तुम्ही हे भिजवून पण सोडू शकता. यारामेला कॉम्प्लेक्स जे आहे तुम्ही रात्रभर त्याला भिजवायचं आहे. साधारण एकरी 2 ते 3 किलो टाकायचं 200 लिटर पाण्यामध्ये. 3 किलोपर्यंत घ्यायला काही अडचण नाही आणि तुम्ही तीही देऊ शकता. त्यांनीही तुम्हाला बऱ्यापैकी कळी निघण्यासाठी फायदा होईल, सेट होण्यासाठी फायदा होईल, कळीचा स्ट्रोक मोठा होण्यासाठीही फायदा होऊन जाईल. याबरोबरच आपल्याला ऑर्गॅनिक आणि रासायनिक खताचं जे आहे संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे. तर ऑर्गॅनिकमध्ये जर गेलं तर आपण समजा ह्युमिक ॲसिड जे आहे याचा वापर ठेवायचा आहे, फुलिक ॲसिडचा वापर ठेवायचा आहे. फुलिक ॲसिड गेल्यामुळे तुमचं मटेरियल जे जमिनीत पडलेलं आहे त्याला चिलेट करण्याचं काम हे तुमचं फुलिक ॲसिड करतं. चिलेट झालं तर झाडाला ते उचलण्यासाठीही सोपं होतं आणि जे काही बॅक्टेरिया आहेत जमिनीमध्ये त्या बॅक्टेरियालाही फुलिक ॲसिड सपोर्ट करतं. म्हणजे तिथेही तुम्हाला फायदा होतो. ॲमिनो ॲसिडचा वापर करायचा आहे ऑर्गॅनिकमध्ये.
तुम्ही सेंद्रिय कार्बन जे असतो आपण ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो त्याचाही थोडासा वापर आपल्याला ठेवायचा आहे, ज्यामुळे आपला रासायनिक जे काही वॉटर सोल्युबल खतावरचा जो मोठा खर्च आहे हा कमी होण्यासाठी जे आपल्याला मदत मिळते. याचाच अर्थ काय होतो का कमी खर्चामध्ये म्हणजे कमी खतं देऊनही जास्त परिणाम जे आहे आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतो. एक करून पाहायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो. कुठंतरी आपल्याला थोडेसे कष्ट करावे लागतील तेव्हा आपण डाळिंब शेतीचा खर्च जो आहे आपण हा कमी करू शकतो आणि उत्पन्न हे वाढवू शकतो. सेटिंग झाल्यानंतर आपण जे आहे फुगवणीसाठी 05234 झालं किंवा 13045 झालं किंवा अजून जे काही मार्केटमध्ये इतर ग्रेड आहेत आपण त्यांचा जास्त वापर करण्यासाठी सुरुवात करतो आणि तिथेही आपला खर्च वाढतो. कारण आपला हा खर्च हा डाळिंब शेतीमध्ये सगळ्यात मोठा खर्च आहे हा वॉटर सोल्युबलवरचा खर्च आहे. कीटकनाशक बुरशीनाशक यांना खर्च कमी येतो, पण रासायनिक खताला जो आहे हा वॉटर सोल्युबल खतांना खर्च हा जास्त येतो. हा खर्च टाळण्यासाठी आपण फुगवण काळामध्ये 8-21-21 जे आहे एकरी 5-6 किलो निवळी करून दिली पाहिजे. दर आठवड्याला द्या. ड्रिपने जर देणार असाल तर तुम्ही 10 किलोपर्यंत तुम्ही एकरी देऊ शकता ड्रिंचिंग करणार असाल तर. आणि ड्रिपने जर देणार असाल तर एकरी 5 किलोची निवळी तुम्हाला 8-21-21 झालं, तुमचे 10-26 झालं, यारामेला कॉम्प्लेक्स आहे. ड्रिपने देत असाल तर 6 किलो निवळी करून द्या आणि ड्रिंचिंग करणार असाल त्याला भिजवून तर 12 किलो तुम्ही देऊ शकता. इथे तुमचा खूप मोठा जो खर्च आहे हा कमी होणार आहे आणि त्यासोबतच जे आहे तुमचं उत्पन्नातही काही परिणाम होणार नाही. उत्पन्न हे वाढणारच आहे, उत्पन्न कमी होणार नाही. आपणही ते करणार आहोत. तर ते प्रॅक्टिकल करताना मी तुम्हाला आपण जे काही भविष्यात व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणारच आहे का आपण आज कशाची निवड करत आहोत, ती कशी सोडणार आहोत का ड्रिंचिंग करणार आहोत. ते आपण स्टेप बाय स्टेप हे सगळं तुम्हाला मी जे आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते मी दाखवणारच आहे. यासोबत आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनला विसरून चालणार नाही. कॅल्शियम बोरॉनचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे जेणेकरून आपल्याला फळ फुगवण्यासाठी जे आहे मदत होणार आहे. त्यासोबत आपल्याला झिंकलाही विसरायचं नाही. झिंक ही तेवढंच महत्त्वाचं आहे साईजसाठी. मॅग्नेशियम हे तेवढंच महत्त्वाचं आहे साईजसाठी आणि फेरसही तेवढंच महत्त्वाचं आहे साईजसाठी. तर इथं आपण काय करू शकतो, सल्फेट फॉर्ममधलं सेटिंग झाल्याच्यानंतर सल्फेट फॉर्ममधलं झिंक घेऊ शकतो, सल्फेट फॉर्ममधलं तुमचं फेरस घेऊ शकतो. करायचं काय, 200 लिटर पाण्यामध्ये साधारणतः एकरी 3 ते 4 किलो आपल्याला कुठलंही एक घ्यायचं आहे. दोन्ही मिक्स करायचे नाहीत. फेरस सल्फेट घ्या, सल्फेट फॉर्ममधलं. नॅटल घ्या, नॅटलमध्ये पाण्यामध्ये नॅटल टाका 200 लिटर पाण्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला एकरी 3 किलो झिंक टाकायचं आहे. 2-3 दिवस त्याला भिजू द्या. 2-3 दिवस निवांत त्याला पाण्यात भिजू द्या. काही करू नका. हलवायचं असेल तर हलवा नसेल हलवायचं हलवू नका. ते ऑटोमॅटिक सगळं डिझॉल्व होऊन जाणार आहे. कारण जे नॅटल आहे त्याला सगळं फोडून त्याचं सगळं पाणी करून टाकणार आहे आणि थोडंफार थोडंसं किंचित काहीतरी रॉ मटेरियल शिल्लक राहणार आहे. हे तुम्ही ड्रिपने द्यायचं आहे. तसंच तुम्ही फेरस सल्फेटलाही करू शकता. सल्फेट फॉर्ममधलं फेरस घ्या, त्याला एकरी 3 किलोच्या आसपास घ्या. त्याच्यामध्येही पाण्यात नॅटल टाका. रात्रभर त्याला 2-3-4 दिवस त्याला भिजू द्या आणि त्यालाही ड्रिपने तुम्ही देत राहा. म्हणजे चिलेटेड महाग कर जाण्यापेक्षा, आणि चिलेटेड घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचा स्प्रेच्या मार्फत उपयोग करा. चिलेटेडचा ड्रिपने वापर करूच नका. जेवढे स्प्रेला चालतात चिलेटेड तुम्ही त्याचा डायरेक्ट स्प्रे करा. आणि खालून जे आहे हे तुम्हाला झिंक सल्फेट झालं, मॅग्नेशियम सल्फेट झालं, हे द्यायचं आहे. इथं जर हेच की आपण जर केलं तर आपण द्यायचं आपण खर्च करू शकतो. किंवा तुम्ही एखादी स्लरी बनवलेली आहे, समजा तुम्ही जीवामृत बनवलेले आहे, ज्यावेळेस तुम्हाला जीवामृत द्यायचं आहे त्या टायमाला तुम्ही झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट त्या निवडी याच्यामध्ये टाकून द्या. भिजवताना वेगळं भिजवा आणि भिजून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस तुम्ही दोन्ही एकत्र करून ड्रिंचिंग करू शकता किंवा ड्रिपने देऊ शकता. काही अडचण नाही. महाग खतं देण्यापेक्षा संतुलित अन्नद्रव्य द्या. सातत्य ठेवा अन्नद्रव्यामध्ये, नियमितता ठेवा आणि व्यवस्थापन व्यवस्थित करा. तर आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. यामुळे आपण बराचसा जे आहे हा खर्च नियंत्रित करू शकतो. पूर्वी काय व्हायचं मित्रांनो, वॉटर सोल्युबल खतांच्या ज्या किमती होत्या ह्या काय फार एवढ्या किमती नव्हत्या. ह्या किमती खूप कमी होत्या. त्यात वातावरणही चांगलं होतं आणि वातावरणही चांगलं राहिल्यामुळं झाडंही स्वतःहून अन्ननिर्मिती चांगलं करायचं आणि त्यामुळे आणि वॉटर सोल्युबल खतांच्या किमती ह्या खूप कमी होत्या. त्यामुळे खर्च हा खूप कमी यायचा. पण आज कॉम्पिटिशन एकतर डाळिंब शेतीमध्ये भरपूर झालेलं आहे. त्याच्यात महागडी खतं, महागडी औषधं यांना आळा घालण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगवेगळे प्रयोग जे आहे आपल्याला हे करीत राहायचं आहे. स्लऱ्यांचा वापर आहे, जीवामृतचा वापर आहे, अजून काही गोष्टी आहेत
ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तर आपण एक विषय हा घेणारच आहोत. तर हे आपल्याला करून आपल्याला कमीत कमी 30 ते 40% आपण डाळिंब शेतीचा वॉटर सोल्युबलवरचा खर्च जे आहे आपण हा कमी करू शकतो. जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन हा जो समज आहे हा मित्रांनो पूर्णपणे चुकीचा आहे. संतुलित खत किंवा संतुलित अन्नद्रव्य आणि योग्य वेळ, जसं आता योग्य वेळ आपण कुठल्या टायमाला खतं दिले पाहिजे यावर आपण आमुषा पौर्णिमेचा पार्ट 3 जे आपण टाकलेला आहे का खतं केव्हापासून आपल्याला देण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि केव्हा आपल्याला खतं कमी करायची आहे यावर आपण व्हिडिओ टाकलेला आहे. जे कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्या शेतकऱ्यांनी तो एकदा व्हिडिओ बघून घ्या, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि आता चालू कंडिशनमध्ये चंद्राची रात्र चालू आहे, तर आता तुमच्या डाळिंब प्लॉटमध्ये किती बदल झालेले आहेत हे ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मात्र लिहिण्यासाठी विसरू नका. कारण ज्या शेतकऱ्याने आपला तो व्हिडिओ बघितला आहे त्या शेतकऱ्यांनी 100% निरीक्षण केलं असेल ह्या विषयावरती, तर नक्कीच त्यांनी आता त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झालेले आहेत का कळीची संख्या त्यांच्या प्लॉटमध्ये किती वाढलेली आहे हे त्यांनी आज कमेंटमध्ये जे आहे आपल्याला ह्या व्हिडिओच्या खाली नक्कीच सुचवा, जेणेकरून जे आत्ता काही नवीन आले शेतकरी आहेत त्यांनाही त्या गोष्टीची जी आहे ही माहिती होऊन जाईल. आजचा शेतकरी जर बदलायला तयार असेल तर शेती फायदेशीर होऊ शकते आणि बदलायला तयार नसेल तर शेती ही खूप खर्चाची आहे ही होऊ शकते. महाग ब्रँडच्या मागे न लागता माती समजून शेती करा किंवा पीक समजून जे आहे आपल्याला शेती करायची आहे. डाळिंब पिकामध्ये कमी खर्चात जास्त नफा हे शक्य आहे, पण त्यासाठी योग्य नियोजन करणं खूपच गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, त्यासोबत कमेंटही करा आणि तुम्ही कुठले खतं वापरत आहात तेही तुम्ही सांगा. आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर हे सतत नवीन विषयावर व्हिडिओ जे आहेत हे रोजच्या रोज येत असतात. थोडासा कामाचा व्याप वगैरे जर वाढला तरच व्हिडिओ येत नाही, पण डेली आपण व्हिडिओ जे आहे देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांना जे आहे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण खर्च कमी करून उत्पन्नही वाढलं पाहिजे, सेटिंगही व्यवस्थित झाली पाहिजे, फळांचं फुगवणंही चांगलं झाले पाहिजे, जे काही आपलं उत्पन्न निघणार आहे हे निरोगीही निघलं पाहिजे. यावर आपला सतत जे आहे हा व्हिडिओ जे आहे आपल्याला आपण टाकत असतो आपल्या चॅनलवरती. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे आहे पूर्ण एक खत शेड्यूल जे आहे हा तयार करणार आहोत किंवा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत का आपल्याला कुठले खतं खर्च कमी करण्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून वॉटर सोल्युबल खतांना पर्याय म्हणून जे आहे हे वापरता येतील. त्यावर आपण एक शेड्यूल बनण्याच्या तयारीत आहे. त्याच्यावर माझं थोडंसं काम पण चालू आहे, तर ते एकदम स्टेप बाय आपल्याला कसं घेता येईल ते आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे हे बनवायचं आहे. त्यानुसार मग आपल्याला फळविकास जे आहे आपला कसा चांगलं फळाची क्वालिटी कशी आपल्याला करता येईल आणि कमी खर्चात करता येईल यावर आपण जे आहे शेड्यूल बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अशा नवीन शेड्यूलची माहिती घेण्यासाठी जे आहेत चॅनलला सबस्क्राईब करणं जे आहे हे खूपच गरजेचं आहे. तरच तो व्हिडिओ तुम्हाला लगेच जो आहे हा तुमच्या चॅनलला किंवा तुमच्या यूट्यूबला हा दिसतो. तर इथपर्यंत आलेले आहात, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक सुंदर कमेंट करा. पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर असला पाहिजे तेही सुचवा. सोबतच तुम्हाला सध्या तुमच्या डाळिंब शेतीमध्ये काय अडचणी आहेत त्याही कमेंट करू शकता, त्यावरही आपण व्हिडिओ बनवण्याचा जो आहे आपण हा प्रयत्न करू. आणि शेजारी एक हाईपचं बटन आहे लाईकच्या शेजारी, ते लाईक करा, हाईप करायलाही विसरू नका. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.